नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर पैसे मिळत असतील, तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ ठरणार आहे. राज्य शासनामार्फत एक नोटीस काढण्यात आली आहे आणि या नोटीसमध्ये सांगितलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीच्या ज्या अटी आहेत, शर्ती आहेत, पात्रता आहेत, त्याच कायम ठेवण्यात आलेल्या आहे. तीच नोटीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामध्ये बदल झालेत किंवा नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा, की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता, एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद मार्फत ही नोटीस काढण्यात आलेली आहे. दिनांक 10/12/2024ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ज्या समाज माध्यमांवर खोट्या बातम्या फिरत आहेत किंवा यूट्यूब वाहिन्या असतील किंवा ज्या रील्स असतील, व्हिडिओ असतील, याद्वारे जी खोटी माहिती प्रसारित केली जाते त्याबाबत हे पुणे जिल्हा परिषद मार्फत नोटीस काढण्यात आली. उपरोक्त विषयास आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाच्या असे निर्देशनात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स असेल किंवा व्हिडिओ असेल याद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी ज्या महिला आहेत तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे. याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे किंवा चौकशी केली जाते. या अनुषंगानं आपणास कळवण्यास येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेमध्ये सद्यस्थितीत कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे. या योजनेमध्ये बदल करण्यात आल्यास त्याची प्रसारित नोटीस किंवा GR या ठिकाणी काढण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येते. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपणास आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशनात आणून दिली जाईल अशा प्रकारे सांगण्यात येते. म्हणजेच काय, तुम्ही अंगणवाडी सेवकांकडे विचारपूस करू शकता की या योजनेमध्ये काही बदल झाला आहे का. तर मित्रांनो, योजनेमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. ज्या महिला लाभार्थी आहेत, ज्यांना पैसे मिळाले त्या सर्व महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. फक्त तुमचं उत्पन्न मर्यादा कमी असली पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता, जास्त योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर तुम्हाला श्रावणबाळ वगैरे असेल किंवा निराधार वगैरेचा ज्या पेन्शन वगैरे असतील तर तुम्ही यापैकी कोणतीही एकच योजनेचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे सांगण्यात येते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत.